आपल्या पाठीमागच्या पिढीत किंवा आपल्याही पिढीत लग्न ठरवताना ना पत्रिका पाहणं हे सर्रास होतं. हो. गाव साईडला तर ते कंपल्सरीच होतं. कंपल्सरी. पण ती जी पद्धत आहे ना सर, ती फार आता आउटडेटेड झालेली आहे. पत्रिका जुळवणं म्हणजे ज्याला आजच्या भाषेत आपण मॅच मेकिंग करणं म्हणतो. पत्रिका पाहिली होती 36 पैकी 30-32 गुण जुळले होते तरी हं. डायव्होर्स झाला. हो, बरोबर आणि आहे. एखादं जोडपं आहे ज्यांनी पत्रिका पाहिलीच नाही किंवा हो. पाहिल्यावरही कळलं अगदी 15-16च गुण जुळत होते. पण आज झालं 10-20 वर्ष झालं त्यांचा सुखाचा संसार आहे. हो. काही गोष्टींना सरधोपटपणे लागल्या जातात आपल्या पाठीमागं. हं. ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या कन्सेप्ट सांगितल्या त्या स्थळ, काळ, वेळ सापेक्ष पद्धतीने ह्या बदलल्या गेल्या पाहिजेत सर. ओके. म्हणजे कसं पूर्वीच्या काळात मला सांगा, हो. आपल्या महिला वर्गाला फार जास्त रिस्ट्रिक्शन होत्या. त्यांना बरोबर. फक्त चूल, मूल, संसार, सासू-सासऱ्यांचा सांभाळ करणं, नवऱ्याला 2 वेळचं व्यवस्थित जेवायला देणं, एक ठराविकच अपेक्षा बरोबर. असायच्या. आज महिला स्वावलंबी झालेल्या आहेत. वुमन एम्पॉवरमेंट आपण एवढं अभिमानाने सांगतो. हो. तर त्यासुद्धा करियर ओरिएंटेड झालेल्या आहेत ना. बरोबर. मग बरोबर नवऱ्याला हातभार लावायचा, नवऱ्याच्या खांद्याला हां. खांदा लावून आज त्या समाजामध्ये वावरत आहेत, जेणेकरून दोघांची असणारी स्वप्न आणखीन चांगल्यारीत्या केलं जावा. बरोबर. ह्यामुळं काय होतं, आज जर सामाजिक परिस्थिती बदलली आहे, तर पत्रिका जुळवायची पद्धत सेम ठेवून चालेल का आपल्याला? नाही. तर हाच त्याच्या हां. मागचा मी म्हणेन की वीक पॉइंट आहे सर. ओके. नुसतं गुणमिलन आज कामाचं नाही. गुणमिलनामध्ये काय आहे, मुलाचा वर्ण कुठला आहे, मुलीचा कुठला आहे. दोघांची नाडी एक नाहीये ना. ओके. राशीमध्ये षडाष्टक तरी येत नाहीये ना. ओह! ह्या ठराविक गोष्टी ज्या आहेत ना, ह्या हां. पाहिल्या जात होत्या. पण ही ओके. प्रॅक्टिकल गोष्ट आणि ही हं. पटवून मी प्रूव्ह करून देऊ शकतो तुम्हाला. ओके. माझ्याकडे ह्या केसेस आहेत रेकॉर्डला आज.